ताई, अगं थोडा विचार कर. इतक्या गरिबीतही भाऊजी तुझी काळजी घेत होते. जमेल तेवढे कौतुक करत होते. तुझी सून थोड्या मोठ्याच्या घरातली आहे हे तुला लोकांना दाखवायचं होतं. पण मोठ्या घरच्या मुलीला तुला सांभाळताच आलं नाही. अगं इतकी हुशार कर्तबगार मुलगी तुझ्या मुलावर भाळली. तुमचा साधेपणा तिला आवडला म्हणून तिने लग्नाला होकार दिला. बस शोभा पुरे कर. राजूसारखेच बोलायला लागलीस तू. तडकन ताई म्हणाली. मी बोलणार आहे. मेघा चांगलीच आहे. तिला तुम्ही हवे आहात. पण तूच तिला नाकारते आहेस. ताई गप्प होती. अगं आता तुमचं उतरतं वय आहे. आधाराची गरज असते. लोकांची मुलं सुना विचारत नाहीत. इथे ती दोघं तुमच्यासाठी पायघड्या अंतरत आहेत. अर्धा तास शांततेत गेला. रामचा फोन आला. त्यांनी मला योजना समजावून सांगितली. म्हणजे इथून तुम्ही डॉक्टरकडे गेलात? ते फारच योग्य केलं म्हणायचं. छातीचं दुखणं म्हटलं की भीती वाटते. काय म्हटल्यात? डॉक्टरांनी राजूला बोलवून घेतलं. बरं केलं बाई. तुम्ही तर इथे कोणाला ओळखत नाही. राजू धावपळ करतोय. ताईने ऐकावं म्हणून मोठ्या मोठ्याने बोलत होते. तिने बोलणे ऐकून कान टवकारले. राजूला बोललं का? त्याची काय गरज होती? तिने तिखट आवाजात विचारलं. मी अवाक झाले. नवऱ्याच्या तब्येतीपेक्षा तिला मुलाला का बोलवलं याचं उत्तर हवंय. ताईच्या या वागण्याचा अर्थच लागेना. नवरा मेला तरी चालेल, पण सुनेने मुलाने यायचं नाही. त्या क्षणी मी ठरवलं ताईला धडा शिकवायचा. समजावून कळत नाही तर आता दुसरा मार्ग बघायला हवा. स्वतःच्या कोशातून बाहेर पडून ताईने इतरांच्या मनाचाही विचार करायला हवा. बराच वेळ मी ताईचं बौद्धिक घेत होते. मी आक्रमक झाल्याने ती बावचळली होती, मवाळ झाली होती. 2 तासानंतर निशा आणि राजू आले. येताच दोघेही आमच्या पाया पडले. आई बाबांना हार्ट अटॅक आला होता. वेळेवर उपचार झाल्यामुळे फार बरं झालं. रामकाका डॉक्टर सगळे तिकडेच आहेत. आपण तिकडेच जाऊयात, राजूने सांगितले. ताईला बहुधा हे खरं वाटत नव्हतं. दुसरी कुणी असती तर घाबरली असती, पण ती बरी निवांत होती. मीच घाई केली. ताई आपल्याला निघायला हवं. राजूने आणि निशाने पटापट ताई व भाऊजींच्या गरजेचं सामान व काही कपडे 2 सुटकेसमध्ये भरून घेतले. आई चल, बाबांना सक्त विश्रांतीची आणि देखरेखीची गरज आहे. इथे एकट्याने तुम्हाला ते झेपणार नाही. तुमची आठवण काढत आहेत. तुम्हाला भेटून त्यांना बरं वाटेल. निशा आईला बोलली. राजूने तिला हात धरून उठवलं. राजूची गाडी बाहेर उभी होती. आम्हाला आत बसवून दोघंही बसली. पाऊण तासात राजूचं घरी आम्ही पोहोचलो. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. राजू स्वतःच्या नव्या घरात होणारा आमचा गृहप्रवेश कौतुकाने बघत होता. निशाने ताईला नीट उतरून घेतलं. हात धरून तिच्या खोलीत नेलं. आई, ही तुमची खोली. हा बेड, हे कपाट, हे बाथरूम, तुम्हाला आवडणारा हा मोठा टीव्ही. तुम्हाला जे हवं असेल ते फक्त सांगा, निशाने म्हटलं. अन बाबा कुठं आहेत? अजूनही तिचा आवाज कडवटच होता. ते त्यांच्या खोलीत आहेत. डॉक्टर आणि रामकाकाही तेथेच आहेत. आता मात्र ताईच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. ती त्यांच्या खोलीकडे निघाली. आतून डॉक्टरांचा आवाज येत होता. आज यमराजांशी भेट थोडक्यात हुकली. इतका कशाला ताण घेता? आनंदात राहावा, मनमोकळेपणाने राहावा. तुम्हाला तर काळजीच नाहीये. इतका चांगला मुलगा, इतकी चांगली सून, घर, पैसा सगळं व्यवस्थित आहे. कोणत्याही जबाबदारी नाही.
तर हृदयाचा रोग कशाला निर्माण करायचा? रोग निर्मिती यापुढे बंद. काय? भाऊजी गप्पच होते. मोठे डॉक्टर चहा फराळ करून निघून गेले. नेहमीचे डॉक्टर थोडा वेळ थांबले. भाऊजींनी ताईकडे बघितले. तिचे डोळे पाणवले होते. तिने भाऊजींचा हात हातात घेतला. हलकेच थोपटलं. स्वतःच्या वागणुकीबद्दल ती मूकपणे क्षमा मागितली. राम माझ्याकडे बघून हळूच हसले. निशाने सर्वांसाठी चहा फराळ आणला. भाऊजींच्या चेहऱ्यावर आता शांत भाव होते. तणाव मावळला होता. निदान सुरुवात तर झाली. पुढं सगळं छानच होईल असं वाटत होतं.